नमस्कार द्राक्ष बागायतदार म्हणून मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बंधूंनो, आपण द्राक्ष ह्या पिकाबरोबरच अनेक वेगवेगळ्या पिकात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण ऊसातल्या ऊस तुटून गेल्यापासून खोडवा ह्या पिकात 1 ते 30 दिवसापर्यंत जर आपल्याला बेसल डोस घालायचा नसेल, ड्रीपमधून खतं द्यायची असतील तर कोणती द्यावीत ह्या विषयावर मी संवाद साधतोय. बंधूंनो, पहिल्या 30 ते 35 दिवसात 1 एकरसाठी किमान 50 किलो युरिया, 24-24-0 20 किलो, 10 किलो पाराक्सट झिरो, 6 किलो फॉस्फरिक ॲसिड आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो यश झिंक सल्फेट आणि 5 लिटर ग्रीनफर्ट आणि सल्फेट ऑफ पोटॅश 10 किलो किंवा 0050 10 किलो आपण इतक्या खताच्या मात्रा आपण सुरुवातीच्या काळात विभागून एका वेळी नव्हे, सुरुवातीच्या काळात नत्राच्या द्या, ऊस चांगला फुटला की सल्फेट ऑफ पोटॅशच्या ह्या विभागून इतक्या जर खताच्या मात्रा आपण दिल्या तर आपलं जे टार्गेट आहे एकरी किमान 120 टन ह्या दिशेनं आपला प्रवास चालू होतो आहे. बागायतदार बंधूंनो, म्हणजे ऊस बागायतदार बंधूंनो, आपलं टार्गेट आहे 120 टनाचं. त्या पद्धतीचा हा प्रवास जो आहे ना, तो पहिल्या 120 दिवसापर्यंतचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. खतांच्या मात्रा सुरुवातीच्या काळात फक्त आपल्या जास्त असतील 120 दिवसापर्यंत. बाळबांधणी असेल, मुठी भरणी असेल आणि त्यानंतर त्या मुठी भरणीत म्हणजे 2 बांधण्या झाले की जो खर्च आहे तो तिथून पुढच्या काळातला खर्च अत्यंत कमी येईल. ऊसाचं कांड किमान 9 इंच ते 10 इंचापर्यंत पडेल ह्या पद्धतीनं जेटा काढणे आणि फुटीची संख्या मर्यादित ठेवणे कशी ठेवायची ह्या विषयावर आपण नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. ज्या आता खताच्या मात्रा सांगितल्या, जर ज्यांना बेसल डोस द्यायचा नसेल तर ठिबकमधून खताच्या मात्रा ह्या एवढ्या देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या अगोदर आपण ऊसात आपण रोटर मारून घेतला आहे. रोटर म्हणजे सगळा ऊस नाही तोडला, जमिनीच्या वरच्या ज्या कांड्या आहेत तेवढ्या आपण कट केलेल्या आहेत सगळ्या. ते एक मशीन आले त्या पद्धतीने करून घेतोय. बागेत ऊसात आपण बगला मारून घेतोय, मुळ्या जास्त तुटल्या तरी सुद्धा चालतील. पुन्हा बागेला थोडीशी खतं देऊन बागेचे आपण ठिबकमधून पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. कमीत कमी खर्चात किमान 120 टन उत्पादन निघेल अशा पद्धतीचा जो आपला इथून पुढच्या काळात जो संवाद होणार आहे तो संवाद जास्तीत जास्त ऊस बागायतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.